मच्छी खानावळ आणि जगदंबा मच्छी खानावळ ही सर्वात जास्त फेमस मिलगायामधलं इथं एलियनच येतं काय की त्याचं कोकणातली रेसिपी त्याला पोपटे बोलतात. आपल्याकडे ते भिगवण जे चिलापी मच्छीसाठी फेमस आहे. अटकन चटकन पटकन मित्रांनो, आज चला लवकर तुम्ही पटकन, कारण आपल्याला चायनीज खायचे झटकन. तर अंग्या आज लवकर चल तू पटकन, नाही तर मला राग येईल लय झटकन. तर मित्रांनो काय नाही विषय की आज आमचा प्लॅन झाला होता की क्लासमेट होते, मित्राचं लग्न होतं, आम्हाला जायचं होतं जेवण करायला. पण त्यांचे लय जहागीरदार थाट आहे, कोणाला गाडी पाहिजे तर कोणाला गार लागते. त्याच्यामुळं आज मी चाललो आहे ऋतिक म्हणजे अंग्या त्याच्यावर चाललो आहे. ही दिसतंय का मागं, आणि अजून एक येते आद्या येतं आहे. हे दोघं काय बोलत नव्हते पण आत्ता एवढंच बोलायला लागलेत. आपण बरोबर प्लॅन केला आहे त्यांना बोलायसाठी की काय असं ह्यांना मैत्रीचं महत्त्व आता काय कळणार आहे. ज्यावेळेस जॉबला लागतील बाहेर जाते त्यावेळेस ह्यांना मैत्रीचं महत्त्व कळेल. तर हा शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. आणि विषय काय नाही, आज आपल्याला जेवण तरी करायचं नाही तर चायनीज तरी खायचं आहे, कुठं का भेटणं पण खायचं, कारण आपल्याला तेवढा आज राग आला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, लय मजा येणार आहे, राडच होणार आहे आज सगळा. तर मित्रांनो, आधी गेला स्वेटर घालायला, तोपर्यंत तुम्हाला एक विषय सांगतो. गेल्या आठवड्यात आपण प्लॅन केला होता एक कोकणातली रेसिपी, त्याला पोपटे बोलतात. आपल्याकडं म्हणजे आपण पुणे साईडला येतो, तिकडं काही जास्त प्रमाणात बनत नाही किंवा ते बनवायला जे मटेरियल लागतं ते आपल्याकडं अवेलेबल होत नाही. तरी पण आपण ट्राय करतो आहे बनवण्यासाठी काहीतरी, कारण जुगाड करणं जरा अवघड आहे याचं. ते त्याला मटका लागतं, त्यानंतर ते भांबरोडीचा पाला वगैरे लागतं. आणि ते रेसिपी एकदम एक नंबर आहे, जी कोकणामध्ये बनवली जाते, जी रायगड जिल्हा वगैरे आहे तिकडं बनवली जाते. आपल्याकडं ते जास्त कोणी बनवतच नाही, जर बाहेर गेलो तरच ते आपण खातो. पण ट्राय करू की नेक्स्ट वीकमध्ये आपण आपल्या इकडं बनवण्याचं, कारण भांबरुडीचा पाला कसला असतो तो आहे आपल्या इकडं मिळतो. राहिलाच विषय तो पावट्याच्या शेंगा वगैरे बोलतो की ते जर मिळालं तर ठीक आहे किंवा त्याच्यात आपण वाटाण्याच्या शेंगा वगैरे टाकू. आणि तो एक प्लॅन आपल्याला तेवढा सक्सेस करायचा आहे आणि इकडच्या लोकांना खायला द्यायचं आहे की पोपटी कशी असते काय. मी पण एकदाच खाल्ले, जास्त नाही. आणि यूट्यूबला वगैरे आता त्याचं रेसिपी वगैरे दाखवतात, तर ट्राय करू की त्या प्रकारे बनवण्याचा. त्याला मटका वगैरे लागतो, चुलं वगैरे लागते. तर बघू नेक्स्ट वीकमध्ये ट्राय करू आपण. आता निघू. आद्या पण आला आहे, हे दिसतंय मागं. आद्या कितीला घेतलं ते जर्किंग, कितीला घेतलं तू? कितीला घेतलं सांग? 500 रुपये. 500 यायला. मग आता माझ्याकडे एकट्याकडेच नाही की मी मध्ये बसणार. चालतंय ना. काय नाही मित्रांनो, आता गार लागते, काहीतरी जुगाड करावं लागेल. ऋतिकला लावली गाडी चालवायला, मस्तपैकी त्याने जर्किंग घातलंय. मी बसणार मध्ये. आधी तू मागं बरं का. तर चला मित्रांनो निघू आता. दाखवतो आमचा रस्ता पण दाखवतो. सगळं अंधारच दिसन, काय लाईट वगैरे काय नाही. बघू आता. जवळपास टाकळी जर बघितलं तर 8 किलोमीटर आहे आणि भिगवणला जायचं म्हणलं तर जवळपास 23-24 किलोमीटर आहे. जर जिथं भेटेन तिथं आपल्याला खायचं म्हणजे फिक्सच आहे. आता चला तर. धूम चाले धूम चाले धूम. काय झालं तुला? हे आमचं गाव आणि मारुतीचं मंदिर, चौकैले मोठा. हे करमाळ्याला रस्ता आपले कोंबाटा. इकडून आता चाललो आम्ही टाकळीला. लई मोठी गाडी आली पुढून. लेट्स गो. 8 किलोमीटर काय तर 20 किलोमीटर. खायचा नाद लई बेकारला का जायला. एवढी थंडी वाजते तरी पण चाललो. वासा वासा खायचं नुसतं. गुंग गुंग गुंग. असं खाऊ वाटलं ना मला, अंगात असं रक्त साळसाळ करतं नुसतं, माहिती आहे का. ट्रॅक्टर विक्टर असलं काही विषय नाही, किती पण ट्रॅक्टर जाऊ दे. ऋतिक भाऊ तुम्ही गाडी हलवून चालवा. आमच्या हातावर काटा उभा राहिला, गाडी थंड थंड लागते. थंड पण मानता येई नाही. नको देऊ रे. बॉडी इकडे आमचं जरा नियोजन चालू आहे. तिकडं गार लागते. समोरचं जे दिसतंय ना रस्ता, याला जुनं नाव मित्रांनो लय गाणं होतं बरं का. याचं नाव होतं चिन्नाळ टेकडी म्हणायचं त्याला. आणि त्याचं कारण पण असं आहे की, नाही खरं सांगतो, त्याचं कारण असं आहे की ह्या टेकडीवर आहे ना जुने लोक बोलायचे भूत आहेत, त्याच्यामुळे याला असं नाव दिलं होतं. पण हे रिॲलिटी की इथं ह्याला हे नाव होतं, पण आता ह्याला जाधव वस्ती असं म्हणतात बुवा. मला पण एवढं काय आता आयडिया नाही, कारण गावाकडं आपण जास्त नसतो. आणि इथलं जरा टर्न बेकार आहे बरं का. इथं जरा वातावरण टाईट आहे, धोकादायक वळण आहे इथं. नाही तर इथं लटकन पटकन लय विषय होतो. आता धडकी मोठा बाबा पण इथं असतोय. आणि नाही विषय काय माहिती आहे का, खरंच इथं भूत होतं असं म्हणतात बाबा पहिले, त्यामुळे याला चिन्नाळ टेकडी नाव आहे.
आता तुमचं बघा, नाही तर तुम्ही माणसं या ब्लॉगमध्ये काय पण शिवे देतोय. शिवे बिवा काय नाही, रिॲलिटी. मित्रांनो आता इथं लाईट दिसते ना तुम्हाला. मला तर असं वाटतं कोई मिल गयामधलं इथं एलियनच येतं काय की त्याचं आता यान उतरतंय. लाईट लय जबरदस्त दिसते बुवा, एलियन सारखीच लाईट दिसते. नक्की विषय काय काय माहीत. आता सध्या एलियनच्या न्यूज चालल्यात सगळीकडं. ही लाईट लय नाद आहे, हे बघू शकता बा. मला तर आता असं वाटतंय इथं एलियन विलियन येते. चला, सेम असं वाटतं की ते एलियनचं विमानच इथं उतरणार आहे बुवा. काय नाही मित्रांनो, चेष्टाचा विषय होता ह्यो. एलियन विलियन काय नसतात इथं. विषय म्हणजे तिथं एक लाईट बोर्ड आहे, त्या लाईट बोर्डामुळे तिथं तशी लाईट दिसती. बाकी काय गावातल्या लाईटिंगमुळे तर तसं दिसतच असतं. चला आता जाऊ. आता इथून लय 4 किलोमीटर राहिला असेल. किती रे हां, इथं काय नाही. टाकळी इथं 3 किलोमीटर आहे आणि भिगवण इथून जवळपास अजून की एक 15 किलोमीटर आहे. तर चला जाऊ, जिथं चांगलं भेटेल तिथं जायचं आपल्याला. काय नाही ऋतिक भाईया, तुमच्या स्वागतासाठी टाकळी गावात फटाकडे वाजतात. इथं काय नाही. ए तू शिवाय नको ना देऊ. काय गेला असलं काय विषय. ए कुत्र का पळतंय पुढे. शेर आ गया, शेर आ गया, यहाँ से शेर भाग रहा है और इधर से ट्रॅक्टर जा रहा है. मस्तपैकी विषय काय नाही. हे ट्रॅक्टर म्हणजे काय, ऊसाचे ट्रॅक्टर आहेत. येताना तिकडून मोकळे येतात. मधला रोड बंद आहे ना, तिथलं ब्रिज पडायला झाला आहे. आमचा काय विषय गेला मित्रांनो, पण तो ब्रिज काय झाला नाही. फक्त तिथं ते पण ब्रिटिश सरकारने पाठवले नोटीसवरच खेळ चालू आहे सगळा. येताना सांभाळून या. जिंतीमध्ये सुद्धा ती पुलाचं काम चालू त्यामुळे बंद आहे. त्यामुळे डिकसळवरून येत असाल, करमाळ्याला जायचं असेल तर जरा आता पर्यायी मार्ग वापरा, नाहीतर तुमची जरा गैरसोय होईल. इथं बघा ही सगळी शेतीचा विषय आहे इथं. आणि जो पुढचा चौक दिसतोय ना, काहीच नव्हतं तिथं. एक गेल्या 5-6 वर्षात असा चेंजेस झालेत नाही तर विषय जबराट विषय झाला पूर्ण. मित्रांनो आता हे चौकात आलोय, इथं फटाकडे आलोय. मी काय म्हणतो त्या आयला इथं बड्डेचं नियोजन असेल तर आपलं कॅन्सल करावं काय, ह्यांच्यात घुसायचं काय. हा, गप घुसायचं पाहुणं असल्यासारखं. तुमचाच बड्डे काय साहेब मालक करत आपण जाऊ आता ह्यांच्यात. फुकटी गँग आपण बनवू बाबा. काय बड्डे जबरदस्त बाबा, फटाकडे वाजवतात, सगळा दूर झालाय. मला तर वाटतं आपण ह्यांच्यात घुसावं. काय म्हणतो. काय नाही, चला बाबा पुढे जाऊ. काय नाही, चला इथून भिगवणला जाऊ, नाही तर इथं जाऊ. जिथं चांगलं आहे तिथं जायचं आहे आपल्याला. फक्त बड्डेचं नियोजन आहे, मोठं असलं तर तिथंच गपचूप बसू आपण आणि खाऊ वासा. मित्रांनो ही टाकळी चौक आहे. इथं काय आमचं काय मन भरा नाही इथलं दुकान जरा बघून. काय करायचं सांगा, कुठं जायचं. टाकळी का भिजवून आधी काय म्हणतो, कुठं जायचं. कुठंतरी खावा गेला, खायचंय. कुठं खायचंय. इथं खाऊ. इथं किती नक्की चायनीज दुकान इथं. 2 आहेत टाकळी, 3 होती, 1 बंद झालं. इथं खाऊ, इथं नाही चांगलं लागलं तर अजून भिगवून जाऊ. जायचं इथं. करा विषय, करा लवकर. माझा या ना तुम्ही म्हणता ते, कारण मला चायनीज खायचंय बरोबर. क्वालिटी भिगवणशिवाय नाही भेटत. चला भिगवण, बस चला. हळून गाडी चालवा. पुढं मोठा ब्रिज आहे भीमा नदीनं. आता जाणार आहे आपण इथनं मस्तपैकी भीमा नदी. आणि आता आपण निघतोय भिगवणला. काय नाही राव मित्रांनो, काय जिंदगी भंगार आहे खरं सांगतो. आठवड्यातून 2 दिवस सुट्ट्या असते, शनिवार रविवार सुट्ट्या असते. बाकी वर्किंग 5 दिवस आहे. पण हे काय असलं दिवस चालल्यात. गावाकडे आलं तर काय पोरं एकत्र येत नाहीत. आले तर लगेच प्लॅन कॅन्सल. जायचं कुठलं तरी 1-2 उचलायचं निघायचं आपण गरीबासारखं. चला रे येता कर. काय नाही, पोरं विषयचं बरं, पोरं चांगली संपाटाची फॅन आहेत. संपाटा बोलून झाले. चला मित्रांनो, तुम्ही बर्ड सँक्च्युरी बघायला येता ना भिगवणची, त्याला 1 नंबर आहे म्हणता. ती बर्ड सँक्च्युरी बघा रात्रीची कशी दिसते. 1 नंबर वातावरण शांत. आणि हे समोर जो दिसतोय जो डिकसळचा पूल बोलतात ते समोर आहे. इथून गाड्या येत आहेत आता. तर या बर्ड सँक्च्युरी तुम्ही जर आला तर इथं जर तुम्हाला व्ह्यू म्हणजे नदीचा व्ह्यू बघत जर जेवण करायचं असेल तर एक समोर हॉटेल पण आहे आणि समोर तिथं मच्छी पण भेटतात. त्या हॉटेलमध्ये ते तुम्ही जर मच्छी तिथून घेतल्या तर त्या हॉटेलमध्ये बनवायला दिल्या तर ते बनवून पण देतात. जर तुम्ही येत असाल तर तिथं बनवायला टाका. जेवण करता तुम्हाला पाण्याचा व्ह्यू पण बघायला भेटेल.
हे संध्याकाळचं असं वातावरण आहे. भीमा नदीचं पाणलोट क्षेत्र आहे. लोक लांब लांबून येतात हे बर्ड सँक्च्युरी बघायला. काही तर फॉरेन लोक सुद्धा येतात. तर तुम्ही पण या, हिवाळ्याचे दिवस आहेत. हे पक्षी फक्त हिवाळ्याच्याच दिवसात असतात आणि संध्याकाळचं आलं तर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल. चला तर ही फ्रीमध्ये तुम्हाला मी हे व्ह्यू दाखवतोय, तर बघून घ्या. आणि दिवसात एकच नंबर आहे. सकाळ सकाळी यायचं एकदम थंडीच्या वातावरणात. पक्षी पाण्याच्या कडेला येऊन बसलेले असतात. तर आवाज पण येतोय पक्ष्यांचा बसलेला. काय विषय येतो? ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे नाही बड्डे बिड्डे ऍक्सिडेंटचं नाव घ्यायचं नाही. तर मित्रांनो आलोय आपण आता भिगवणपाशी. आता गावात एंटर होतोय. तेच ते भिगवण जे चिलापी मच्छीसाठी फेमस आहे. आज कुठं पण जावा भिगवणची मच्छी म्हणून फेमस आहे. ते भिगवण आहे. बघू शकता रात्रभर इथले हॉटेल चालू असतात. जवळपास 12 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात. हायवेच्या कडेला आहे सगळा. गाड्यांचा आवाज येईल तुम्हाला. आपण माईक वगैरे काही यूज नाही करत सध्या. तर आमचं मित्रमंडळ बघू शकता कसं गारटून गप बसलंय. त्याचं काय ह्याचा विषयच नाही. याला नुसता मोबाईल पाहिजे. तर चला जाऊ आता भिगवणमध्ये एंटर हो आतमध्ये गावात. अरे तू एक प्रश्न ट्रेन तयार करत तर मित्रांनो भिगवणमध्ये आलोय. भिगवणमधलं पहिलं मच्छी खानावळ. आणि आपण जातोय ह्या पीर साहेब हॉटेलमध्ये. मला पण काही एवढी आयडिया नाही, पण हे दोघं जे आहेत ते नेहमी येत असतात वाटतं इथं. तर ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाल ना त्यावेळेस भिगवणमध्ये जाता तिथे जास्त आहेत मच्छी खानावळ. आता आतमध्ये जाऊ बघू काय 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 नाही. इकडं मस्तपैकी बनवायचं काम चालू आहे. जे आणलंय फर्स्ट टाइम. ह्याच्या अगोदर एकदा आलो होतं पण मला काही इथली आयडिया नाही एवढी. पब्लिक फुल आहे. हे काय करतो इथं? जोड आहे काही. ही गेलाय तिकडं ऑर्डर सांगायला. काय काय घेतलं? ट्रिपल एक नूडल्स आणि 2 राईस. आद्याला आद्या तुझं काय? तुझं काय रे? राईस 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 ठीक आहे चल ये बस. काय तू मित्रांबरोबर आलाय म्हणल्यावर विषयच नाही तुझं. कोणाचं? नाही, आम्ही सांगितलं आमची ऑर्डर. काय सांगितलं? मी ट्रिपल नूडल्स हाफ सांगितलंय. मला सांगितलं हे ह्याचं सांगाय लवकर. ह्याचं काय सांगितलं? राईस. लग्न आलं पोरं आली ना आता पबजी खेळतो का? काय ना मित्रांनो आलो इथं. ही असा आमचा अवतार झालाय. टकलं पडले काय विषय नाही त्याच्यात. ही आमचा मित्र भेटला इथं जहीर. इथं कॉलेजला आहे. आल्याच्या नंतर इथं भेटला. अंगे अरे हालते की बाया नाही हालत ती त्याच्यावर लगेच. लय फास्ट सर्व्हिस आहे रे इथं. बरं लय फास्ट सर्व्हिस आहे इथं. तुला इथं बसून बी देणार नाही. खास तर उठून लावतो. खायच्या आधी उठून लावते ना. बेइज्जती होय नाही बाबा ब्लॉगमध्ये होय त्यांची. कसं खातोय वासा वासा बघा. अरे त्यांनी द्यायच्या अगोदर चालू झालं का तुझं? मस्तपैकी सूप. चिकनचं पीस आहेत का नाही आज? असतंय बघ ही शेव तर आखीची टाकलीच आहे याला. कधी होती सुट्टी सुट्टी? मित्रांनो एवढ्या लांबून आलोय खरं पण लय गार लागले राव बेकार. नशीब मी मध्ये बसलो होतो म्हणून वाचलो, नाही तर हालच झालं असतं माझं. तर मी स्वेटर पण नाही घातलाय काही नाही तसंच आलोय. चल
बघू आता कशी टेस्ट आहे. काय माहिती झालं आता. काय विषय घेऊ जरा गुंगले तर वाटत नव्हता का नंबर पाठवू तसाच आहे. अरे फसका लागला. टेस्ट मस्त आहे लागा द्या. एवढंच की जरा सूप घट्ट पाहिजे इथं. हां मित्रांनो बघू शकता हे सूप आहे. फसका लागला राहू गार लागले एक तर त्यात गरम गरम एवढं तरी थंडी जायला चांगलं आहे. काय नाव आहे रे पीर साहेब चायनीज ना पीर साहेब हे पीर साहेब आहे. तर मित्रांनो बिगोनमध्ये आला ना तर इथे या चांगले टेस्ट चांगली तर लागते. फक्त सूप जरा आहे जरा पातळ आहे पण टेस्ट चांगली. ऑर्डरला किती वेळ लागणार 5 मिनिटं नाही. सूप संपत तर ऑर्डर सूप संपूस तर सूप संपत नाही आपल्याला एवढं. आणि सूप आपण खायच्या नादात आपलं चायनीज खाऊन होणार नाही का. आधी तो खाणार आहे तसलं चायनीज आमच्यातलं पण खा शिल्लक राहिलं यार. काय म्हणतो मित्रांनो संपायच्या अगोदर आता एवढ्यातच सूप आले आणि सूप संपतंय त्याच्या अगोदरच लगेचच चायनीज पण आले. ए राईस कोणाच आहे. माझा राईस आहे तुझं तुझं काय तुझं राईस आहे ना. राईस आहे माझं. दोघांचं राईस आहे. मग फक्त माझं नूडल्स राहिले ते सर्विस लय फास्ट लागते. लय फास्ट अरे आज आता 2 चमचे पेलोय. बरोबर राईस चिकन राईस. हे बघू शकता या दोघांची तर ऑर्डर आलेले आहेत. चॉप्सी खाल्ली नाही काहीच नाही तोपर्यंतच ऑर्डर आली. पण आता फक्त माझं राहिले यायचं चिकन ट्रिपल नूडल्स हात घेतले त्या आद्या बघा. इथे मोबाईल ठेव वरा मोबाईल ठेवू खा जरा. माझं नूडल्स पण आले लगेचच. आत्तापर्यंत मी सगळ्यात फास्ट ऑर्डर ह्याच हॉटेल चायनीज सेंटरला बघितले. इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यात. आपल्याला काय विषयच माहीत नाही आपण कुठं गेलो नाही तर कसं म्हणू होय. नाही काय जाते लागा तुला. मित्रांनो टेस्ट मस्त आहे. आता फक्त राहिली चायनीजची टेस्ट घ्यायची. चायनीजची टेस्ट बघू कशी आहे काय त्यानंतर सांगतो कसं काय यायचं का नाही. आद्या संपन का नाही आधी जमते लागा. बरं हिची बघ चिकनचं पीस. वा 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 वा. पण पैसेच नाही माझ्याकडं. सगळं झालं पण माझ्याकडे पैसेच नाही. ते आत्र येतो नाही आता लय फास्ट ऑर्डर आहे बोलायला लागलं त्याला. तर बघा वरती पार बाऊल उचलून अरे संपलंय जो संपलंय. चिकन लेग पीस त्याला म्हणायचं खाणं. माझं तर आणखी अर्ध पण नाही झालं तोपर्यंत याचं संपलं. पण काय नाही ह्यो जो दिसतोय ना त्याचं जिंतीतला आहे बकासूर आहे. आणि त्याचं एक विषय म्हणजे सांगतो तुम्हाला. आमच्या गावात हॉटेल आहे यांचं हॉटेल समाधान म्हणून आहे. मी आजपर्यंत ना त्यांच्यासारखा शेवचिवडा आणि पेढा कुठंच खाल्ला नाही आणि कुठं भेटणार पण नाही असं मला तर वाटतं बाबा. एकदा तुम्ही टेस्ट करून घ्या. जिंतीत जर आला ना तर तुम्ही हॉटेल समाधानमध्ये या. हॉटेल छोटंच आहे पण क्वालिटी शेवचिवडा आणि पेढा 10 दिवसभर असतो तिथं. 8 वाजता फ्री होतो. 8 वाजता घेऊन आलो त्याला इथं उचलून आलो रात्री. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं अवघडलेलं जाताना त्याला हॉटेलवर सोडलेलं असं. हां ते तर राहिलंच मित्रांनो. लास्ट आपण एक खाऊगल्लीचा व्हिडिओ बनवलेला ना त्याच्या पोराला घेऊन आलतो ह्यो ऋत्या. आणि त्याच्या वडिलांनी फोन केला आणि त्याला माघारी बोलून घातला. कारण विषय तसा आहे कारण 8 वाजेपर्यंत त्याला काय पण करा. सकाळी 10 ते किती वाजल्यापासून असतो तो हॉटेल 10 ते 8 म्हणजे सकाळी 10 ते 8 वाजेपर्यंत हॉटेलला थांबायचं फिक्स आहे ना. हो. तर हे असतो. जर तुम्ही कधी गेला तर सांगा. ते असतं फिक्स असणार तिथं. तर मित्रांनो इथलं चायनीज एक नंबर आहे बरं का. सर्विस एकदम फास्ट भेटली मला. जर पुण्यामध्ये गेल्यासुद्धा मी वेटिंगला असतो कमीत कमी 15 मिनिटं 20 मिनटं. इथं कस्टमर पण आहेत भरपूर
आणि त्या मानाने फास्ट सर्व्हिस पण आहे. हे तुमच्या दोघांचा 80लाच का? आणि हे पण नूडल्स पण विषयच नाही. चिकन नूडल, ट्रिपल नूडल्स. फोन आलाय मित्रांनो. सरळ का नाही आता काय माहिती. ठीक आहे, मी काय म्हणतो, झालं खरं. आपण खातो एवढं प्रेमाने, कोणी कोणी पैसे नाहीत आणलं. मी नाहीच लागत आणतो. मी नाही आणलं. मी पळून जाणार आहे बरं का इथनं. चिकन मस्त मस्त पीस आहेत ह्यात. TTMM आलो आहे आपण. बरं, TTMM आलो आहे आपण. हां, पैशाचं काय? पैशाचं आदित्य वाघमोडे सगळ्यांचं पे करणार आहे. आज बड्डे काय? हो, तू बड्डे खरं तर पार्टी द्यायला पाहिजे अंग्या. बड्डे आणि झाला नाही. बड्डे आणि याला आला नाही. जसं लग्नाचं प्री वेडिंग असतं तसं प्री बड्डे पार्टी तुझ्याकडून. खरं का ना मित्रांनो? जसं प्री वेडिंग असतं लग्नाचं त्याच्या अगोदर प्री बर्थडे पार्टी. तसं नसतं, लग्नाच्याच दिवशी लागतं. फक्त अगोदर व्हिडिओ काढतात. टीव्हीवर राहू देतं काय नाही. मोबाईल पडला जरा त्याच्याकडून. ते गेला पाणी आणायला. त्याला तरी काय माहिती मोबाईल याला अडकून ठेवलाय म्हणून. ते काही चूक नाही. तसं अंग्या तू पार्टी दिली पाहिजे बरं का बड्डेची. रडारडी बंद करा. 6 महिने झाले माझं. हा का? माझं वर्ष झालं राजा. तुझा आलाय. माझा बड्डे आता 5 तारखेला. मी त्यावेळी देईन बाबा पार्टी. पण संडेला माझं आल्यावर नाही. माझं आल्यावर झालं ते. मी आल्यावर म्हणते आल्यावर सदा बेकारी. तू द्यायचा पार्टी करतो कटे नको लय डोक खाऊ. परत जवळ आणायचं नाही घरा. आज मी येणार पण नाही. ऐका ना, सॉस आहे का? सॉस कशाला लागते? नाही, मला सॉस आवडतं याला खायला. मला संपले का? काय नाही विषय. काय कर माहिती आहे का? देईन पैसे नाही देईन चालेल यायचं. द्या. टेन्शन नाही ना आलं तुला? नाही टेन्शन करायचं. अरे तू अंगे द्यायला पाहिजे आता पार्टी. नाही लागा भाऊ का? माझा बड्डेच नाही. कसं काय बड्डे नाही? आज तू बड्डेच्या केक कटिंगला 12 मध्ये चाललाय. काय म्हणतो? चला मित्रांनो आता खातो आणि नंतर व्हिडिओ बनवतो जाताना. बेगोनमधले जाता तुम्हाला दाखवतो. बेगोनमध्ये म्हणजे मला जेवढे माहिती आहेत तेवढे मच्छी खानावळ येत नाही. तर मोठे 2 किती रे? मला ते एकच माहिती आहे. तर मी तुम्हाला जी माहिती ती दाखवतो. जगदंबा म्हणून एक आहे, तिथला एरिया दाखवतो. जर तुम्ही कधी आला तर तिथं गाडी पार्किंगला वगैरे थांबायचं असेल तर दाखवलं. पार्किंग वगैरे पण आहे तिथं. ते जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत ओपन असतं आहे ना. बेगोनमधलं फेमस असं मच्छी खानावळ आहे, तर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली आता आपलं खाऊन झालं आहे. फक्त 80 रुपयाचं हाफ दिलं होतं. मला तर विशेष वाटतं, कारण जर पुण्यात जर गेलो आपण तर जवळपास आपल्याला जर हाफ घ्यायचं म्हटलं तर 130 रुपयाला मिळतं. पण इथं फक्त 80 रुपयालाच भेटलं आहे. आणि विश्वासच नाही बसत आहे, कारण पोट भरून पण भेटले. क्वांटिटी जास्त होती. तर जर तुम्ही बेगोनमध्ये आला तर इथं या पीरसाहेब चायनीजला. चांगले आणि सर्व्हिस पण एकदम फास्ट आहे. मित्रांनो आता चायनीज खाऊन झालं आहे. आता रात्रीचे 9:30 वाजले जवळपास. आता आपण जातो आहे घरी.
तर आत्ता एक किस्सा झाला तर सांगतो की मला पाणी बॉटल पाहिजे होती 10वाली, परंतु त्यांच्याकडे पाणी बॉटल 10वाली नव्हती. तर ते शेट एवढे दिलदार होते की ते डायरेक्टली बोलले की तुम्ही अर्धी घ्या आणि मी अर्धी घेतो. त्यांनी म्हणजे त्यांची एक असं बोलतात की मला कस्टमरला कोणत्याच नाराज वगैरे करायचं नाही. त्याच्यामुळे जे ओनर आहेत त्यांचासुद्धा चांगला स्वभाव आहे. तर मी रिकमेंड करेन की तुम्ही जर भिगवणमध्ये आला तर इथं या. आता आपण समोर जाऊ आणि समोर जे भिगवणचे जे प्रसिद्ध मच्छी खानावळ आहेत ते तिथलं तुम्हाला मी फोटो दाखवतो. तर तुम्ही ते बघा. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही तिथं पण या, कारण तिथं भरपूर गर्दी पण कंटिन्यू असते. असं सांगितलं जातं की एक मध्ये 7-8 महिन्यापूर्वी तिथं एक मर्डर सुद्धा झाला होता. तर ते हॉटेल जर तुम्ही आला तर तिथं चांगल्या प्रकारची मच्छी पण मिळते. रात्री 12 वाजेपर्यंत काहीतरी ते चालू असतं. जो इंदापूर आणि पुणे रोड आहे त्या इंदापूर पुणे रोडलाच ते हॉटेल आहे. तर चला तर आता जाऊ आपण आणि ते पाहूया. मित्रांनो, इथं जे फिश मार्केट आहे भिगवणचं, आणि भिगवणमधले इथं मच्छी खानावळ, पूर्ण महाराष्ट्रात भिगवणची मच्छी प्रसिद्ध आहे. आणि तसंच मच्छी खानावळ सुद्धा आहे. तर जे पूर्ण एरिया दिसतो ना तो संपूर्ण मच्छी मार्केटच आहे. समोरून हे दादा कॅरेट घेऊन चाललेत मच्छीचे, तर इथं स्टोअर करून ठेवते. आणि इथंच मच्छी मार्केट, इथं मोठं मार्केट पण आहे. त्या मच्छी मार्केटमधून ते लोक विकत घेतात आणि इथे विकतात. इथं सगळे मच्छी खानावळ आहेत. महाराष्ट्रातून पुणे, आता इथून जवळपास पुणे जवळ आहे. तर पुण्यातले भरपूर लोक इथे येतात खाण्यासाठी. जर येताना जर तुम्ही पाहिलं, आता आपण ज्या हॉटेलकडे चाललोय तिथं पण भरपूर गाड्यांचं पार्किंग नेहमी पाळत असेल. चहा म्हणून आहे. तर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन पाहिजे होतं. त्यावेळेस मी तिथून त्यांच्याकडे घेतलं. तर दादांनी पण काय न बोलता मी फक्त त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी लगेचच दिलं. एक कुत्रा होता, त्याला काय लकवा भरलेला वाटतं. तर आवाज त्यांचा घेत आहे. तर त्यावेळी असं ते बघत होतं. मला वाटलं आता चावतात काय. हा जो रस्ता दिसतोय समोर जातो तो बारामतीला जातो. आणि बॅक साईडला जो आहे इकडं तो आत्ताचा अहिल्यानगर इकडे जातो. म्हणजे डायरेक्टली कर्जत मार्गे जातो हा रस्ता. समोर दिसतं तिथं 2 मच्छी खानावळ आहे. तिथे जगदंबा आणि वैष्णवी मच्छी खानावळ. तर त्याच्यातली मला तर माहिती आहे की जगदंबा मच्छी खानावळ ती सगळ्यात जास्त फेमस आहे इथं. तर जाऊन तुम्हाला पार्किंग ते दाखवतो. जर तुम्ही आला, पार्किंगची पण चांगली सोय. ह्या रस्त्याने त्याच्या गाड्या थांबल्या, त्या संपूर्ण ह्या मच्छी खानावळमुळे थांबल्या. जसं की मी सांगितलं, हे बघा गाडीचा इमेज सुद्धा 12च आहे. इथं लोक भरपूर बारामती समोर आहे, बारामतीवरून पण येतात. आणि मच्छी फेमस असल्यामुळे पुण्यावरून पण लोक येतात. सगळं गाड्या डायरेक्टली रेंटने करून आलेले आहेत लोक इमेज 12च्या. मच्छी खानावळ आणि जगदंबा मच्छी खानावळ ही सर्वात जास्त फेमस आहे. रात्री 12 वाजेपर्यंत चालू असते. जर तुम्ही आला तर हे त्या मच्छी खानावळचं पार्किंग पण आहे. पूर्ण त्यांनी अंडरग्राऊंड पार्किंग सुद्धा केलेलं आहे. तर हे जे मच्छी खानावळ होतं आणि मी पण स्वतः टेस्ट केलेले. त्याचं चांगल्या प्रकारची मच्छी मिळते. आणि हा तो ब्रिज आहे समोर बारामध्ये जातो. इकडे जर गेला तुम्ही पुण्याला आणि इकडं इंदापूरला राहतो. तर मित्रांनो, जवळपास 10 वाजत आलेत. आता आपण जातोय घरी. तर तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आलेल्या अपडेट तुम्हाला येत राहील. टिल द टाईम टेक केअर. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.